मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी मोबाईल ॲप तर आहेच, पण आता कालच त्याचे पोर्टल म्हणजे त्यासाठीची वेबसाईट सुद्धा सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे आता मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा कम्प्युटरवर या तिघांपैकी कशावरही अर्जदार महिलांना त्यांचा अर्ज भरता येणार आहे। इतकंच नाही तर त्या पोर्टलवर सर्व माहिती कशी एकदम डिटेलमध्ये दिलेली आहे, म्हणजे कोणते कागदपत्र आवश्यक असणार, कशा प्रकारे अर्ज करता येणार। त्याचप्रमाणे पोर्टलवर एक नवीन माहिती सुद्धा समोर आली आहे, म्हणजे ज्यांच्याकडे शुभ्र म्हणजे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा अर्ज करता येऊ शकतो, परंतु त्यासाठी काही महत्त्वाच्या अटी दिलेल्या आहेत। तर त्या अटी कोणत्या आहेत, या पोर्टलवर माहिती कशी दिलेली आहे आणि कशा प्रकारे अर्ज करता येणार आहे, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, ज्यामुळे या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, ladkibaheen.maharashtra.gov.in ही आहे पोर्टलची अधिकृत लिंक, जी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल, जिथे सर्वात आधी पोर्टलवर किती अर्ज जमा झाले आहेत, त्यापैकी किती मंजूर झाले आहेत आणि त्यानंतर पोर्टलवर एकूण किती लाभार्थी आहेत, ती संख्या किती, ती माहिती मिळते। त्याखाली योजनेची माहिती तुम्हाला जाणून घेता येईल आणि सर्वात शेवटी योजनेसाठी कोण पात्र असेल, कोण अपात्र असेल आणि अर्ज कसा करता येणार, ही सर्व माहिती दिलेली आहे। पोर्टलमध्ये प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला कॉमन दिसेल, जी सर्व अर्जदार महिलांनी समजून घेणे आवश्यक आहे, कारण हे दोन प्रश्न कायम विचारले जातात की बँक अकाउंट अर्जदार महिलेच्याच नावावर असायला पाहिजे का आणि आधार आणि बँक लिंक असायलाच पाहिजे का। पात्रता या सेक्शनमध्ये चौथा पॉईंट या दोन्ही प्रश्नांचे स्पष्ट उत्तर देतो। लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे, म्हणजेच लाभार्थी महिलेचे स्वतःचे बँक खाते असायला पाहिजे आणि ते सुद्धा आधारसोबत लिंक असायला हवे। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी जर तुमच्या नावावर बँक खाते नसेल तर ते उघडून घ्या आणि असेल तर आधारसोबत ते लिंक असल्याची खात्री करा। यानंतर वरती दिलेल्या मेनूपैकी योजनेची माहिती यावर क्लिक केले तर योजनेबाबत जे काही सर्व अपडेट्स किंवा बदल आजपर्यंत करण्यात आलेले आहेत ते सर्व तुम्हाला इथे वाचता येतील। कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, लाभार्थी कोण, पात्रता काय इत्यादी सर्व। त्यामुळे जर तुम्ही अजूनही अर्ज केलेला नसेल तर सर्व माहिती बारकाईने आणि व्यवस्थितपणे समजावून घ्या आणि मगच अर्ज करा। आता पांढरे किंवा शुभ्र रेशन कार्ड याबाबतचा अपडेट इथे आवश्यक कागदपत्र या मेनूवर क्लिक करून तो वाचता येतो। या मेनूमध्ये कोणते कागदपत्र अर्जासोबत द्यावे लागतील याची स्पष्ट माहिती दिलेली आहे। तशी ही माहिती या आधीच्याही व्हिडिओजमध्ये आपण सांगितलेली आहे, तरीसुद्धा एक रिव्हिजन म्हणून पुन्हा सांगतो। आधार कार्ड अर्जामध्ये आधार कार्डप्रमाणे नाव नमूद करावे। अर्जदार महिलेचे जे नाव आहे ते आधार कार्डप्रमाणेच अर्जामध्ये टाकणे गरजेचे आहे। त्याचप्रमाणे पत्ता, जन्मतारीख ही सुद्धा आधारप्रमाणेच असली पाहिजे। अनेक जण प्रश्न विचारतात की ट्रान्सफर सर्टिफिकेट अथवा लिव्हिंग सर्टिफिकेटवर वेगळी जन्मतारीख आहे, आधारवर वेगळी आहे तर चालेल का, किंवा आधारवर असलेली जन्मतारीख चुकीची आहे किंवा वेगळी आहे तर चालेल का। तर नाही, तुमची जन्मतारीख आणि तुमचं नाव तसेच तुमचा पत्ता हा आधार कार्डप्रमाणेच असायला पाहिजे। जर आधार कार्डवर कुठलीही माहिती चुकीची असेल तर ती तुम्ही ऑनलाईनच अपडेट करून घेऊ शकता। त्यामुळे ऑनलाईन आधार अपडेट करून घ्या, त्यानंतरच अर्ज भरा। अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तुमचा महाराष्ट्रातला रहिवास दाखवण्यासाठी डोमिसाईल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, पण जर हे सर्टिफिकेट किंवा हे प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षांपूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र म्हणजे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणताही एक कागद चालू शकणार आहे। त्याचप्रमाणे महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल, दुसऱ्या राज्यात झालेला असेल तर तिच्या पतीचे 15 वर्ष जुने रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा पतीचा शाळा सोडल्याचा दाखला अथवा पतीचे अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणताही एक कागद चालेल। वार्षिक उत्पन्न 2,50,000पेक्षा कमी असणे आवश्यक, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर महिला अपात्र ठरवले जाणार। आता यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र द्यावे लागते, पण तुमच्याकडे जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही। त्याचप्रमाणे शुभ्र शिधापत्रिका म्हणजे पांढरे रेशन कार्ड असल्यास, हा पॉईंट मित्रांनो लक्षात घ्या, जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड आहे किंवा कुठलेच रेशन कार्ड नाही, तुम्ही रेशन कार्ड काढलेलेच नाही, पण तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2,50,000पर्यंत असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडता येणार आहे। म्हणजे ते प्रमाणपत्र जोडून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। अनेकांनी प्रश्न विचारले होते की पांढरे रेशन कार्ड असेल तर लाभ मिळणार का, तर हो, तुम्हालाही लाभ मिळू शकतो,
परंतु तुम्हाला तुमचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे 2,50,000पर्यंत असल्याचे प्रमाणपत्र तिथे अपलोड करावे लागणार आहे। त्याचप्रमाणे नवविवाहितेच्या बाबतीत एखाद्या मुलीचे नवीनच लग्न झालेले असेल तर तिच्या पतीच्या रेशन कार्डवर तिचे नाव लगेच नोंदवणे शक्य होत नाही। त्यामुळे अशा नावाची नोंद त्या रेशन कार्डवर नसेल पण त्यांच्याकडे विवाह प्रमाणपत्र असेल म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर अशा नवविवाहितेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाईल। बँक खात्याचा तपशील, खाते आधार लिंक असावे। इथं पुन्हा तीच गोष्ट सांगण्यात आली आहे की तुमचं जे काही बँक खातं असेल ते आधार सोबत लिंक असणे गरजेचं आहे आणि लाभार्थ्याचे हमीपत्र तसेच फोटो हे सर्व कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत अपलोड करायचे आहे। आता हमीपत्र कसे भरायचे हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। त्याचेही उत्तर तुम्हाला आपल्या चॅनलवरील या व्हिडिओमध्ये मिळेल। तसेच रेशन कार्ड अपलोड करताना रेशन कार्डच्या आतमधल्या पहिल्या आणि शेवटच्या पानाचा फोटो एकाच पानावर अशा प्रकारे तुम्हाला अपलोड करायचा आहे। अगदी याच प्रकारे आधार कार्डचा पुढचा आणि मागचा फोटोसुद्धा एकाच पानावर घेऊन तो अपलोड करायचा आहे। हमीपत्र भरताना आवश्यक ते सर्व बॉक्सेस टिक करून त्याखाली सही करायची आहे। स्थळ आणि तारीख भरायची आहे। बँक खात्याची माहितीसुद्धा अचूक भरा म्हणजे पैसे ट्रान्सफर होताना अडचणी येणार नाही। आता बँक खात्यामध्ये अनेक लोकांनी IFSC कोड मिस केलेला आहे तर IFSC कोड भरणे आवश्यक आहे। जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड कराल ते डॉक्युमेंट हे जास्तीत जास्त 5 MB साईजपर्यंत आणि JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करा। तर ही आवश्यक माहिती जाणून घेतल्यानंतर आता पोर्टलवर अर्ज कसा करायचा हे आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।